कारण की काही कारणास्तव पूर्ण संघ येऊ शकला नव्हता, परंतु यावेळी जर आपण पाहिलं तर साई गणेश सातपाडी संघ पूर्ण संघ कंप्लीट होऊन आलाय. कारण की आज खूप मेहनत घेतल्या. आजच्या दिवसामध्ये वैती समाज प्रीमियर लीग आपण पाहिली गेली. वैती समाजच्या ज्या स्पर्धा पार पाडल्या गेल्या त्या स्पर्धेमध्ये आपण ह्या सर्व खेळाडूंना खेळताना पाहिलं. नक्की त्यांच्या टी शर्टवरती सुद्धा नाव पाहत असाल आपण. वैती समाज सातपाडी हा संघ मात्र नक्कीच उसरणी गावामध्ये जाऊन पुन्हा एकदा तिकडे खेळ करून पूर्ण दिवसभर तिथे खेळल्यानंतर आज मात्र रात्रीच्या या खेळामध्ये इथे उपस्थित झालाय. आणि आज मात्र ती ऊर्जा इथे पाहायला मिळेल का? आणि खेळताना साई गणेश सातपाडी संघ आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमतः बॅटिंग करत असताना, त्याचबरोबर प्रथमतः गोलंदाजी मार्कवरती अनुभव हा फार महत्त्वाचा असतो. अनुभव गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. यतीन आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळते. खूप सारा मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती पाहूया पहिला चेंडूवरती स्वागत समारंभ चालू केलाय. दिवेश पाटील हे एक छोटा पॅकेट और बडा धमाका ज्याला म्हटलं जातं असं सातपाटीचा ब्रँड म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. ओव्हरआर्म क्रिकेट असू द्या की त्याचबरोबर अंडरआर्म क्रिकेट असू द्या, ह्या दोन्ही फॉर्मॅटमध्ये ह्याचं नाव मात्र मोठं आहे. आणि इथे जर पाहिलं तर दिवेश पाटील आल्याच पहिला चेंडूवरती चौकार नोंदवतोय. गॅप शोधला गेला. त्याचबरोबर पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहेत इथे रोखण्यासाठी, तेच करण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडूला रोखलं जातंय. इथे सुंदर क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय. 1-13 तो 1 मेरा असं मात्र दर्शवलं जातं गोलंदाजाच्या माध्यमातून. पाहूया तिसरा चेंडू. इथे संयमतेने खेळ करत असताना दिवेश पाटील आपल्याला पाहायला मिळतंय. संयमतेने मात्र सॉफ्ट हँडने सिंगलसाठी हा चेंडू खेळला गेलाय. एक धाव परिपूर्ण केली जाते. 3 चेंडूचा खेळ इथे पहिल्या षटकातील समाप्त होतोय. आणि या तिसऱ्या 3 चेंडूच्या खेळामध्ये तिसऱ्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर दिवेशने मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळलाय, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेत ऑक्सिजन श्वास मात्र म्हटलं जातं, मोकळा श्वास म्हटलं जातं, तो मात्र घेतलाय 1 धावेने. इथे पाहिलं प्रेषित इथे हलक्या हाताने सॉफ्ट हँडने फक्त सिंगलसाठी हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं ही पाहायला मिळालं आणि ते सक्सेसफुली होताना पाहायला मिळते. वेगाने यतीन जरूर आले होते चेंडू पकडण्यासाठी, परंतु चेंडू पकडणं आणि फेकणं त्यांच्यासाठी सक्सेसफुल ठरलेलं नाही आहे. इथे सिंगल धाव परिपूर्ण होते. धावांचा विचार केला, धावफलक 6 धावेवरती. इकडे टॅपचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय, मस्तकाला दस्तक देख इथे येणार बाउंड्री लाईनच्या बाहेर. SD विनरचा हा दमदार चौकार, 4 धावा. तर इकडे सुंदर असा फटका पाहायला मिळाला, दमदार चौकार पाहायला मिळाला दिवेश पाटील यांच्या बॅटमधनं. घुटना टेक और ये चौका देख असं मात्र दिवेश पाटील यांनी सांगितलं. आणि इथे जर पाहिलं क्षेत्ररक्षकाला नक्कीच निवेदन करेन, आपल्या स्वतःची ही काळजी घ्या, कारण की आपण रात्रीच्या या खेळामध्ये इथे पोहोचलात, त्याचबरोबर घरचेही वाट पाहत आहेत, आपला मुलगा व्यवस्थितरित्या घरी येईल त्यासाठी निवेदन करेन, आपण खेळासोबत आपली ही काळजी घ्या. खेळ हा 1-2 दिवसाचा आहे आणि त्याचबरोबर खेळ हा आपल्याला रोज रोज खेळता येईल, परंतु आपला जीवन हे रोज रोज मिळणार नाही आहे. त्यासाठी आपल्या जीवनाचंही लक्ष द्या. पाहूया इथे पाहिलं सॉफ्ट हँडने दिवेशने पुन्हा एकदा चेंडूला हलक्याने खेळलं गेले. स्वतःवरती नाराज असेल कारण की हा सूट देणारा चेंडू होता, चौकार मारणारा हा चेंडू होता. हा चेंडू फार महत्त्वाचा होता. या चेंडूवरती नक्कीच दिवेश पाटील यांनी चौकार नोंदवला असता, परंतु त्यांच्या बॅटने पहिलेच मनोबल सेट केलं होतं की मी सिंगल धाव घेणे, आणि या मनोबल सेट केलेल्या कारणामुळे त्याने तो सिंगल घेतलाही आणि नंतर त्याला कळलं की हा चेंडू माझ्यासाठी लाभदायक होता. परंतु देर आ रहा है दुरुस्त आ रहा है. इथे जर पाहिलं जर आणि तर ह्या गोष्टी असतात ना, त्याला थारा नसतात. विनंती असेल स्पीडअप करा. जर आणि तर ह्या गोष्टी क्रिकेटच्या खेळामध्ये त्याला थारा नसतात, कारण की जी वेळ जेव्हा येते तेव्हा त्या वेळेवरती आपण कार्यरत असलं पाहिजे, कारण की ती वेळ गेल्यानंतर त्याच्यावरती जर आणि तर आपण म्हणणार तर त्याला काही अर्थ नसतं. इथे जर पाहिलं षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीने जर धावफलकावरती जर आपण पाहिलं साई गणेश संघ सातपाडी इथे जाऊन पोहोचतोय स्कोर कार्ड वरती 12 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल सार्थक. आता हा षटक मात्र सार्थक ठरेल का सार्थक कडनं ह्याच्यावरती लक्ष असेल. दिवेश पाटील इथे पाहायला मिळते ऑन स्ट्राईक वरती. चेंडू हा लेगस्टिकच्या बाहेर, पंच मात्र दर्शवत आहेत की हा वाईड बॉल आहे. खराब चेंडू पाहायला मिळतोय. ते पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाताना पाहायला मिळते. D1 मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल धाव पुन्हा एकदा परिपूर्ण होते.
एक चेंडूचा खेळ झालाय, त्या एक चेंडूमध्ये 2 धावांचा खर्च, म्हणजे टोटल धावा जर आपण पाहिली स्कोर कार्डवरती तर 14 धावा स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचतात. नक्कीच SD विनरची ही स्पर्धा भव्य दिव्य स्पर्धा सुरेंद्र स्मृती चषक 2025 महासंग्राम आलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचं मनाच्या हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक 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 स्वागत. पाहूया प्रेषित सुद्धा आक्रमण करण्याचा प्रयत्नात होता, परंतु बॅट आणि चेंडू मधला खूप सारा अंतर होता. संपर्कात येणं फार गरजेचं आहे. संपर्क नव्हतं, त्या संपर्कामुळे इथे कुठेतरी बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नसल्या कारणामुळे शरीरयष्टीवरती मात्र चेंडू लागला जातोय आणि ती सिंगल धाव मात्र कंप्लीट केली जाते. एक धाव परिपूर्ण केली जाते. 15 धावा. पाहूया दिवेश समोरच्या रिझम मध्ये खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधण्याचा प्रयत्नात होता, परंतु गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त एफर्ट लावलं चेंडू रोखण्यासाठी, कारण की आपल्या गोलंदाजीमध्ये कमीत कमी धावा द्यायचा आहे हे अनुषंगाने मात्र गोलंदाजी करतोय गोलंदाज सार्थक. पाहूया दिवेश पाटील पुन्हा स्ट्रगल करतोय. इकडे गाडी मात्र वेगाने चालवली आहे, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र ब्रेक लावला गाडीला आणि मागे रिव्हर्सला घेतले आणि परफेक्ट इकडे मात्र पार्किंग केली आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा जेव्हा आपण 2 बॅटरला पाहतो त्या बॅटरकडे त्या 3 गोष्टींचा नक्कीच लक्ष असलं पाहिजे. जेव्हा धावा घ्यायच्या असतात तेव्हा यस, नो आणि वेट ह्या 3 गोष्टींचा फार महत्त्वाचं. या 3 गोष्टी जर आपल्याकडे आपण खेळत असताना त्या वापरल्या तर नक्कीच विकेट धावचीच्या स्वरूपात कमी जाताना पाहायला मिळेल. इकडे कट केला गेला डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय सिंगल धावेसाठी. त्याचबरोबर या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जातंय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण करताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या स्पोर्ट्सच्या चॅनल पाटील नेटवर्कच्या चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. ती स्पर्धा घरबसल्याही प्रेक्षक मात्र त्याचा आनंद घेतोय. सुंदर एफर्ट मात्र लावले गेले. पुन्हा एकदा चेंडूवरती आपली जाण ठोकली आहे, कारण की आपल्या संघाला कमीत कमी धावा मात्र इथे खर्च करायचे आहेत आणि त्याच अनुषंगाने मात्र जबरदस्त एफर्ट मात्र दिलाय. त्याचबरोबर पालघर तालुका प्रीमियर लीग आपण पाहिली. PTPL ला हा खेळाडू आपण पाहतोय, त्या खेळाडूने 12 विकेट त्यांच्या नावावरती आणि त्याचबरोबर 2 मेडल ओव्हर त्यांच्या गोलंदाजीमधनं पाहायला मिळाले आणि उत्कृष्ट गोलंदाज हा किताब त्यांच्या नावावरती राहिलाय. आणि आज मात्र मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करत असताना एफर्ट लावत असताना या तिन्ही फॉर्मॅटमध्ये आपलं कार्य फार महत्त्वाचं असतं. जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षणाची वेळ येते तेव्हा तेव्हा क्षेत्ररक्षणाला आपण आपली जान ठोकून द्या. त्याचबरोबर जेव्हा फलंदाजीची वेळ येते तेव्हा फलंदाजीमध्ये आपली जान ठोकून द्या आणि जेव्हा गोलंदाजीची वेळ येते तेव्हा गोलंदाजीमध्येही तेवढंच कार्यरत राहा. इथे जर पाहिलं तर 2 षटक मात्र समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्डवरती 17. इकडे खतरा बनलाय. दुसरं षटक आणि तिसऱ्या षटकावरती गौरव. गौरव गोलंदाजी मार्कवरती आल्याबरोबर पंच केलं गेलं होतं, परंतु तेवढी ताकद नव्हती त्या पंचवरती. सिंगल धाव इथे परिपूर्ण होईल. दिवेशला मात्र स्ट्राईक एंडवरती आणलं जाईल. साई गणेश सातपाटे संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना टॉस जरूर गमावलाय, परंतु इथे प्रथमतः फलंदाजी करायचा. मॅच अजून संपलेली नाही आहे. मॅच आपल्याकडे आहे. मॅच मध्ये आपल्याला कारनामा करायचा आहे. टॉस विन झालाय तो म्हणजे उर्वी 11 भिरवाडी संघ. पाहूया गौरव. इकडे फटका चूक. इकडे पाहायला गेलं तर फटका हा खराब पाहायला मिळते. शॉर्ट सिलेक्शन खराब. दिवेश पाटील घुटनाटेक आणि चौका मारण्याच्या नादामध्ये इकडे बॅटची एज आली आणि चेंडू सरळ 6 धावेसाठी फेकलाय, परंतु अंडरम बॉक्स क्रिकेटच्या नियमानुसार ह्या फटक्याला मात्र थारा नसतात. विकेट इथे पहिला पाहायला मिळतोय दिवेशच्या रूपानं. दिवेश बॅक टू दी डगआउट इथे पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय दिवेशच्या स्वरूपात आणि आपला विकेट मात्र गमावताना 18 धावेवरती पूर्णपणे रोख लावले धावांच्या गतीला. जेव्हा आपण पहिले षटक पाहिलं होतं 12 धावा यतीनच्या गोलंदाजीमध्ये खर्च झाल्या होत्या. 2 चौकार त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाले होते. त्यानंतर दुसरं षटक सार्थकने सार्थक केलं त्या गोलंदाजीचं आणि सार्थकने आपल्या गोलंदाजीमध्ये अवघी 4 धावा खर्च केल्या आणि दिवेश त्याचबरोबर प्रेषित ह्यांच्यावरती पूर्णपणे प्रेशर बनवून त्यांना धावांच्या गतीवरती ब्रेक लावण्यात इथे मात्र सक्सेसफुल ठरला तो म्हणजे सार्थक आणि त्यांच्या गोलंदाजीचा सार्थक झाला. इथे जर पाहिलं दुसरं षटक जसं तिसरं षटक जसं मार्गस्थ झालं, गौरव गोलंदाजी ट्रॅकवरती आला. त्याने पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव जरूर दिली, परंतु दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा फलंदाज मात्र बाद करण्यात यश प्राप्त केलं तो म्हणजे दिवेश पाटील. त्यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय आपल्याला भावेश पाटील. पाटील कंपनी आपल्याला पाहायला मिळते. दिवेश पाटील गेल्याबरोबर भावेश पाटील हे सुद्धा ह्यांचा सुद्धा विचार केलं तर नक्कीच अप्रतिम फलंदाज आहे. तिकडे भावेश सुद्धा आलाय. भावेश आला सुद्धा आणि भावेश गेला सुद्धा असं म्हणायला हरकत नाही. भावेश आला पण आणि गेला पण.
आणि इथे भावेश आल्याबरोबर परतीचा रस्ता सुद्धा त्याच बाजूने करतोय, आपला बॅक टू द डगआउटचा रस्ता पकडतोय. अपेक्षा असतात आपल्या संघाच्या की आपला मोठा खेळाडू आहे आणि त्याच्याकडनं काहीतरी मोठी कामगिरी पाहायला मिळेल आणि नक्कीच तमाम सातपाटीकर सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असेल पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपल्याला. तर नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, जितांशू न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये येत असताना. नक्कीच तमाम सातपाटीकर सुद्धा या स्पर्धेचा पूर्णपणे आनंद घेत असेल, त्याचबरोबर बिरवाडीकर सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असेल आणि सर्व जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे घेत आहेत त्यांचं मनाच्या आणि हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पाहूया इथे पाहिलं तर जितांशू पहिला चेंडूवरती सिंगल धाव इथे परिपूर्ण करतोय. सॉफ्ट हँडने मात्र सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलक मात्र एकने सरसावेल, धावफलक जाऊन पोहोचेल स्कोरकार्ड वरती 19 धावा. 4 चेंडूमध्ये नक्कीच गौरवनेही आपला षटक गौरव केलाय आणि इथे जर पाहिलं धावांच्या गतीला पूर्णपणे ब्रेक लावलाय. पाहूया पुढचा चेंडू प्रेषितसाठी गौरव करणं, इकडे जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक कीर्तेश आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू वरती येत असताना चेंडू जातोय निर्धाव, धावसंख्या स्थिरावलेली 19 धावेवरती. इथे चेंडूचा खेळ खल्लास होते 5. लास्ट बॉल रिमाइनिंग, शेवटचा चेंडू. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूया. इथे जर पाहिलं सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु हा चौकार इथे निघून गेला. 4 धावा इथे मोजल्या जात आहेत. फलंदाज प्रेषितच्या बॅटमधनं हा चौकार पाहायला मिळाला आणि हा चौकार फार महत्वाचा होता, येणं फार महत्वाचं या 4 धावेचं. आणि साई गणेश सातपाडे संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 षटकांच्या खेळामध्ये 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्येचा विचार केला तर साई गणेश सातपाडे संघ जाऊन पोहोचलाय 23 धावेवरती. पाहूया मागचं षटक ज्यांचं मात्र चांगलं गेलं त्याच गोलंदाजाला मात्र इन्स्टिट्यूट केलं जातंय. ही चांगली स्ट्रॅटजी आपल्याला पाहायला मिळते. सार्थक पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती येत असताना इकडे पाहूया धावचीची संधी निर्माण होते. फलंदाज इथे पुन्हा एकदा ज्या पद्धतीने धावा लुटण्यासाठी धावत होता त्याच पद्धतीने पुन्हा एकदा आपल्या डगआउटकडे धावत जावं लागेल. इथे विकेट मात्र पडताना पाहायला मिळते. जितांशू बॅक टू द डगआउट इथे पाहायला मिळते. विकेट गमावला जातोय. फलंदाज पहिल्या चेंडूवरती सिंगल घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका जरूर खेळला होता, चौकार नोंदवण्याचा प्रयत्न होतं जितांशू यांचं परंतु तो चौकार न जाता चेंडू रोखला गेला. त्याचबरोबर फेकी अचूक पाहायला मिळाली आणि धावचूकच्या स्वरूपात इथे सापडला गेला आणि बाद होताना पाहायला मिळतोय. 23 धावेवरती पुन्हा एकदा पुढचा झटका पाहायला मिळतोय. तिसरा झटका इथे पाहायला मिळतोय जितांशूच्या स्वरूपात. इथे जर पाहिलं पहिला चेंडू होता सार्थक यांचा आणि सार्थक आपली गोलंदाजीमध्ये सार्थकता दाखवताना. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला हर्षल पाहायला मिळेल. हर्षल आपल्याला पाहायला मिळेल. हर्षू इथे तर पाहिलं चेंडू जरूर बॅटची कडा घेतली होती परंतु यष्टीरक्षकाने केली चुकी. यष्टीरक्षकाने केली चुकी. चेंडू मात्र तर नक्कीच पंच डिसिजन घेतील, जरा सला मसला करतील, त्यांच्यानुसार ते आपल्यापर्यंत आपला निर्णय पोहोचवतील. तर आपल्याजवळ रिव्ह्यू सुद्धा आहे. आपल्याला जर कुठे डाऊट वाटत असेल तर आपण रिव्ह्यू सुद्धा घेऊ शकतो. यस अंपायर रिव्ह्यू घेतला जातोय. तर सॉफ्ट डिसिजन आहे, नॉट आउट असं त्यांच्याकडनं दर्शवलं गेलंय परंतु रिव्ह्यू मात्र घेतला गेलाय. थर्ड अंपायरकडे रेफरल केलं गेलंय. पाहूया. तर यस आउट असणार आहे. हलकासा स्टंपला मात्र लागून हा चेंडू मात्र जातोय. हलकेसा स्टंपला मात्र हा चेंडू लागला गेलाय आणि आपण तो स्क्रीनवरती पाहिलं सुद्धा असेल, आपल्यापर्यंत पोहोचवला सुद्धा जाईल. हलकासा स्टंपवरती लागला गेलाय चेंडू आणि फलंदाज प्रेषित हा मात्र बॅक टू द डगआउटचा रस्ता पकडतो. 4 विकेटचा लॉस 23 धावेवरती. सार्थक ही गोलंदाजी आणि ही गोलंदाजी सातपाडीकरांना मात्र नक्कीच आठवण राहील सार्थक यांची. सार्थक ही गोलंदाजी पाहायला मिळते. आता इथे प्रश्न निर्माण झालाय कोणत्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आणि विनंती असेल लगेच पाठवा.
अभि नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळते. स्पीडअप करा विनंती असेल. अभि आपल्याला पाहायला मिळते न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये धावांच्या गतीला वेग द्यायचा आहे आणि त्या धावांच्या गतीला वेग कोण देणार, परंतु सार्थक धावांच्या गतीला ब्रेक देतोय, आपल्या संघासाठी सक्सेसफुल ठरतोय गोलंदाजी मार्क वरती. तर 5 मिनिटं 40 सेकंदामध्ये आपल्याला 10 चेंडू हाताळायचा आहेत. पुन्हा एकदा मी मगाशीही म्हटलं होतं दोन्ही फलंदाज जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळत असतात तेव्हा दोघांमध्ये कॉलिंगची फार महत्त्वाची गरज असते, ती म्हणजे यस नो वेट. ह्या 2-3 गोष्टींचा फार आवश्यक असतं दोघांमध्ये तालमेल, यस नो वेट. परंतु हा कोणताही इथे तालमेल दिसला नाही आणि इकडे चेंडू पकडल्याबरोबर अचूक फेकी पाहायला मिळाली आणि जसा पुन्हा एकदा फलंदाज अभि आला होता तसाच परतावा लागलाय. आदित्य न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र कोणाला जबाबदारी घ्यावी लागेल इथे धावांच्या गतीला वाढ देण्यासाठी. आदित्य आलाय बॅटिंग मार्कवरती. चेंडूचा जर आपण विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झाला आणि 4 चेंडूने सार्थकने 3 विकेट मिळवलेल्या आहेत. सुंदर गोलंदाजी इथे पाहायला मिळते. तर पाहिलं स्वीप केलं गेलंय. सिंगल धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू ढकलला गेलाय. 1 धाव स्कोर कार्ड वरती मात्र वाढ घेईल. धाव फलक जाऊन पोहोचेल 24. 24 धावा स्कोर कार्ड वरती, सॉरी 25 धावा. चोवीस धावा झालेल्या आहेत. क्षमस्व असेल 24 धावा झालेल्या आहेत. इकडे जर पाहिलं 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 24 धावा स्कोर कार्ड वरती. पाव्या हर्षल यांच्याकडे अपेक्षित पाहिलं जाणार साई गणेश सातपाडे संघाकडनं, ज्या अपेक्षित चेंडू सोडला गेला होता की वाईड मिळेल आणि पंचाकडे जेव्हा आशेने पाहिलं की वाईड देणार की काय, परंतु पंच सांगतात नाही मिळणार नाही हा वाईड, कारण की हा चेंडू चांगला आहे असं त्यांच्याकडनं दर्शवलं जातोय. चांगला चेंडू इथे पाहायला मिळतोय. इथे चेंडू जातोय निर्धाव. सार्थक नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. इथे जर पाहिलं चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 5 लास्ट बॉल रिमाइनिंग. शेवटचा चेंडू इथे बाकी असेल. शेवटचा चेंडूचा खेळ सार्थक यांच्याकडनं पाहायला मिळेल आणि या शेवटच्या चेंडूवरती किती धावा मोजावे लागतील साई गणेश सातपाडी संघाला. पाहूया इकडे फटका जरूर खेळला गेलाय. सिंगलचा प्रयत्न केला गेलाय. सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता जरूर, परंतु या स्वीपमध्ये फक्त 1 धाव मिळेल आणि एकेरी धावेने धाव फलक जाऊन पोहोचतोय स्कोर कार्ड वरती. 4 षटकांच्या मोबदल्यात 25 धावा, 25 रन्स स्कोर कार्ड वरती. तर नेक्स्ट मॅच असणार आहे तर नेक्स्ट मॅच पॅराडाईज आणि अर्जुन 11. तर स्पीडअप करा विनंती असेल. नेक्स्ट टॉस साठी आपण उपस्थिती दर्शवायचं आहे. पॅराडाईज आणि अर्जुन 11 आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी रिपोर्ट करा. पाहूया शेवटचा षटक गोलंदाजी ट्रॅक वरती. रोहन यांचा पाया चेंडू वरती आक्रमण जरूर चांगलं झालं होतं, परंतु इकडे नॉन स्ट्राईक एंड वरचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळते आदित्य हा मात्र होता आणि त्यांच्याच पायावरती लागला गेला चेंडू आणि हा चेंडू रोखला गेला आणि विकेट सुद्धा मिळालाय. फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळतोय. इथे कुठेतरी खराब फलंदाजी होताना दिसते आणि कुठेतरी कॉम्बिनेशन जे असतं दोघांमधलं, ते दोघांमधलं तालमेल जो असतो तो तालमेल मात्र इथे दिसत नाही आहे साई गणेश सातपाडी संघामध्ये. आणि आपला तालमेल जो आहे तो फार महत्त्वाचा असतो. तो तालमेल जोडून ठेवणं तेवढंच गरजेचं असतं. इकडे विकेटवर विकेट जात आहेत. धावांच्या गतीला पूर्णपणे ब्रेक लावलाय. स्पीडअप करा विनंती असेल. नवीन बॅटर हर्षल आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया हर्षल जर पाहिला स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये.
संपर्क बनवायचे प्रयत्न करतायत परंतु संपर्क होत नाहीयेत बॅट आणि चेंडू मध्ये. ते फार महत्वाचे आहेत. संपर्क जेव्हा जेव्हा होईल तेव्हा तेव्हा धावा मात्र मोठी मिळत जाईल. परंतु इकडे चेंडू आणि बॅट मधला कुठलाही संपर्क न होता चेंडू मात्र सिंगल धावेसाठी जातोय. सिंगल धाव परिपूर्ण होते. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 26. 26 धावा स्कोर कार्ड वरती. 2 चेंडूचा खेळ इथे समाप्त होतोय. 4 चेंडू मध्ये नक्कीच काहीतरी करावं लागेल. साई गणेश सातपाडे संघाला एक फायटिंग स्कोर कडे वळायचं असेल तर या 4 चेंडू मध्ये 2 चौकार तरी बनवावे लागतील. पाहूया पुढचा चेंडू. इकडे चौकार नोंदवण्याच्या नादामध्ये षटकार नोंदवला जातोय. फलंदाज होईल बाद. बॅक टू द डग आउट. विकेट हर्षल. शेवटचा विकेट मात्र आता राहतोय तो म्हणजे नवीन बॅटर. चेंडू द्यायचा चेंडू. चेंडू द्यायचा चेंडू. अरे तो गेला तिकडून डायरेक्ट धावत. तिकडे गेला तो जोरात पाहिला. तर नक्कीच प्रेक्षकांना विनंती असेल चेंडू सापडला तर मैदानाकडे पाठवत जा. चेंडू पकडून मात्र तो वेगाने धावत सुटला घराकडे. धर्मेश न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा गडी असेल साई गणेश सातपाडी संघाचा. धर्मेश आणि हर्षल ही जोडी. पाहूया शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पूर्णपणे आक्रमण केलंय गोलंदाजीमध्ये. टॅप करण्याचा प्रयत्न. पाहूया चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने मात्र चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला परंतु तेवढ्याच वेगाने सिंगल धाव परिपूर्ण करण्याचा प्रयत्न. इकडे सिंगल धाव परिपूर्ण केली जाते आणि या सिंगल धावेने धावफलक जर आपण पाहिलं तर 27 या आकडेवरती जाऊन पोहोचतोय. जेव्हा आपण पाहिलं सामन्याला सुरुवात केली गेली होती तेव्हा पहिल्याच षटकामध्ये 12 धावा आल्यानंतर चांगली सुरुवात साई गणेश सातपाडे संघाला मिळाली होती. त्यानंतर सार्थकने जो ब्रेक लावला पूर्णपणे धावांची गती पूर्णपणे रोखली गेली आणि साई गणेश सातपाडे संघ पूर्णपणे तुटला गेला. पाहूया शेवटचा विकेट आहे. त्याचबरोबर शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेच. चेंडूच्या वरती येत असताना निर्धाव चेंडू कीर्तेश आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांची ही बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल सेकंड इनिंग मध्ये. कालच्या पहिल्या दिवसामध्ये आपण नक्कीच त्यांना पाहिलं होतं. दमदार बॅटिंग त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. टॅप चेंडू खेळले गेले होते. इकडे पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडू रोखला गेलाय परंतु धावा सिंगल हे मात्र रोखू शकत नाहीये. या सिंगल धावेने षटक होईल समाप्त. इनिंग ब्रेक होतोय आणि या इनिंग ब्रेक मध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड वरती 28 धावा आणि 29 धावांचा टार्गेट साई गणेश सातपाडे संघाकडनं मात्र या 5 षटकामध्ये दिला जातोय. त्याचबरोबर टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे ते म्हणजे पॅराडाईज संघ आणि त्यांचाच प्रतिस्पर्धी संघ असणार आहे अर्जुन 11 संघ. आपल्या समवेत टॉस बॉक्स मध्ये जुळले जाणार उत्कर्जी पाटील. प्रीतम शाह सरांना विनंती करेन की आपण या तुमच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला निलेश मिश्रा एक जबरदस्त क्रिकेटपटू आणि एका बाजूला आपण पाहतायत यस दीपक. आणि इथे टॉस होईल. आजच्या दिवसातला तिसरा मॅच, आजच्या रजनीतला तिसरा मॅच. पॅराडाईज संघाचा कॉल असेल. टेल्स इज कॉल एंड इट इज टेल. यस थैंक यू सो मच. अपन मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. नीलेश टॉस जीते आपका डिसीजन क्या रहेगा? फील्डिंग फर्स्ट. इस टूर्नामेंट के बारे में क्या कहेंगे? आज आखिरी रात में एक अच्छा टीम आपके सामने है. उनके सामने फील्ड आप सिलेक्ट कर रहे हो तो कितने रन तक रोकना चाहेंगे सामने वाले टीम को? ये टाइटन टीम हमारे यहाँ की लोकल टीम है और उनकी बॉलिंग अटैक और फील्डिंग अटैक हम लोग डे में भी कंटिन्यू साथ में खेलते रहते हैं. तो हमारा भी गेम प्लान उनको मालूम है और उनका भी गेम प्लान हमको मालूम है. अभी देखते हैं मैच में क्या होता है. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा असतील. आप टॉस जीते तो आपका डिसीजन क्या था? सर बैटिंग करते. तो फिर अभी बैटिंग तो मिला है. फिलहाल 5 ओवर का मैच. 5 ओवर में कितना टारगेट तक पहुंचेंगे? सर 40 35 40 करने का सोच. आपको भी मैच के लिए बहुत बहुत शुभकामनाएं. 28 धावा फलकावरती आहेत आणि 29 धाव्यांचं माफक टार्गेट. या मॅच मध्ये काय होतील घडामोडी? दुसऱ्या डावाचा खेळ पुन्हा एकदा रंगवण्याकरिता मायक्रोफोनवरती मनीष चौधरी आपल्या समवेत जोडले जातील.
तदनंतरचा पुढचा मॅच अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे. यस, ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री. थँक्यू सो मच. उत्कर्षजी पाटील यांचा आवाज आपण ऐकला आणि नक्कीच नेक्स्ट मॅचमध्ये त्यांचाच आवाज आपणपर्यंत पोहोचवला जाणार आणि पूर्ण सामन्याचा अपडेट त्यांच्याकडनं दिली जाणार. जाऊया, मॅच आपण ऑन आहे आणि मॅचमध्ये जर आपण पाहिलं सेकंड इनिंगला सुरुवात केली जाते. एका बाजूला साई गणेश सातपाडी, दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं उर्वी 11 बिरवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मुख्य व्यासपीठावरती आपण स्वागत सन्मानाकडे जाऊया. आदरणीय सन्मान्य श्रीयुत जीवन सूर्यवंशी साहेब आहेत. त्यांचं मुख्य व्यासपीठावरती स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय रुपेश राऊत सरांना. रुपेश राऊत सर आपण या. आणि जीवन सूर्यवंशी साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत. त्यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान आम्ही पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मायेची उबदार श्वाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि तदनंतर या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान. याच पुष्पांप्रमाणे सुगंध देत राहा, वेलींप्रमाणे बहरत राहा, तुमच्या आयुष्यात अनेकानेक सुंदर दिवस येवो ही आई भवानी चरणी प्रार्थना. मुख्य व्यासपीठावरती स्वागत सन्मान होतोय. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हर्षल एक गुणवंत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. इकडे जर पाहिलं चेंडू रोखण्याच्या प्रयत्नात भावेश पाटील आपल्याला पाहायला मिळते. तर चेंडूवरती जरूर आले होते, चेंडू फेकण्यासाठी पकडून डायरेक्ट फेकी करण्याचा प्रयत्न होता. धावा रोखण्याचा प्रयत्न आहे कारण की कमी धावसंख्या आहे आपल्याजवळ आणि त्या 5 षटकांमध्ये आपल्याला 29 धावा डिफेन्स करायच्या. त्याच अनुषंगाने इथे जर पाहिलं चेंडू मात्र आदित्यांच्या मस्तकाला दस्तक देत हा फलंदाज जर आपण पाहिला, नक्कीच इथे त्यांचा कर्णधार टॉससाठी आला होता तेव्हा त्यांनी म्हटलं सुद्धा होतं. काही माणसं मात्र, काही प्रेक्षक मात्र म्हणतायत की कीर्तेश यांचा फॉर्म मात्र संपलाय, परंतु झालेल्या पहिल्या दिवसामध्ये त्याने दाखवून दिलं कोणताही खेळाडूचा फॉर्म संपलेला नसतो. त्यांचा फॉर्म नाही तर त्यांचा जो वेळ असतो ती मात्र संपलेली असते आणि ती वेळ पुन्हा एकदा आणण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रयत्नाला यश इथे प्राप्त होतंय. ही असते खेळी आणि हा असतो फॉर्म. नो +4 ह्याला म्हटलं जातं फॉर्म. फलंदाज कुठेही फॉर्ममध्ये आणि कधीही येऊ शकतो. त्याचा खेळ जर त्याने तो दाखवला आणि त्याची जी स्फूर्ती असते ती त्याने जर दाखवली तर नक्कीच तो फॉर्ममध्ये येताना दिसेल. कीर्तेश एक मोठा गुणवंत खेळाडू आहे आणि त्याची वर्णी सुद्धा लागली जाते मोठमोठ्या खेळाडूंमध्ये आणि त्याच खेळचा इथे सार्थक करताना मैदानाच्या आतमध्ये हे चांगलं स्ट्रॅटजी असेल. कारण की इथे जर पाहिलं 2 चेंडूवरती 2 चौकार त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. त्यानंतर एक चांगल्या स्ट्रॅटजीमध्ये खेळताना दिसतोय. कारण की हर्षद ही चांगला गोलंदाज आहे, त्यालाही सन्मान द्यावा लागेल आपल्याला आणि त्याच सन्मानानं मात्र त्याने चेंडू सिंगलसाठी खेळला गेला. सिंगल धाव इथे परिपूर्ण केली जाते. धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचते 4 चेंडूच्या खेळामध्ये. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय 11 ऑन द बोर्ड, 11 धावा. इकडे सॉफ्टहँडने खेळण्याचा प्रयत्न पाहूया पुन्हा एकदा. बी चेंडूवरती येत आहेत. यष्टीच्या मागे मात्र यष्टी रक्षण करत असताना बी आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव फार महत्वाचे आहे आणि एक धाव रोखणं साई गणेश सातपाडी संघासाठी फार महत्वाचे असेल. जर इथे घातक गोलंदाजावरतीच एक महत्वपूर्ण गोलंदाजावरतीच आक्रमण केलंय तर नक्कीच इकडे धावांच्या लूट मात्र जास्त घेतली जाते. कीर्तेश यांच्याकडनं पाहूया. हर्षद पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सॉफ्टहँडने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हा मात्र D1 मध्ये जाताना पाहायला मिळतोय. सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने बरं होईल. धावफलक जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 13 धावा. इथे जर पाहिला चेंडूचा खेळ समाप्त होते. 5 लास्ट बॉल रिमाइनिंग असेल. हर्षदांच्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा सिंगल साठी हा चेंडू खेळला जातोय. सिंगल धाव परिपूर्ण होईल आणि या सिंगल धावाने षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त होतोय. यतीननेही आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं होतं. यतीनने षटक पहिला हाताळलं. त्या पहिल्या षटकामध्ये यतीनने 12 धावा खर्च जरूर केल्या होत्या, परंतु इथे जर पाहिलं तर फलंदाज कीर्तेश आणि त्यांच्याच बरोबर त्यांचा साथ देत असताना हितेश ह्याने दोघांनीही आपल्या या पहिल्या 6 चेंडूच्या खेळामध्ये महत्त्वपूर्णचा जो षटक होता तो म्हणजे हर्षद यांचा, त्या षटकावरती 14 धावा घेतलेल्या आहेत. स्पीडअप करा. दोन्ही संघांना निवेदन असेल, स्पीडअप करा. पहिल्या षटकामध्ये 14 धावांचा खर्च उचलला जातोय. हर्षद यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरे षटक हाताळण्यासाठी इन्स्टिट्यूट केलं जात आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल आदित्य, ह्यांना मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आमंत्रित केलं जात आहे. पाहूया हितेश स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळते. हितेश
पाहूया पुढचा चेंडू इथे त्यांच्याकडनं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, प्रेषित चेंडूच्या खाली डायरेक्ट हिट इथं होताना पाहायला मिळतंय. ही ज्या वेगाने धावत गेला होता तिथे त्याच वेगाने मात्र घरचा रस्ता पकडावा लागतोय, कारण की इथे जर पाहिलं डायरेक्ट हिट मात्र होताना दिसली. प्रेषितच्या या क्षेत्रक्षणामध्ये आपण स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकाल ज्याप्रमाणे फेकी केली गेली आहे, डायरेक्ट हिट इथे पाहायला मिळतोय. रिप्ले मध्ये आपण पाहतोय. तर नक्कीच संघ मालक आमच्या समवेत जुळले गेलेले आहेत. सामन्याचा भरपूर आनंद घेत आहेत बिरवाडी संघाचे संघनायक उर्वी 11चे प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पाहूया इथे जर आपण पाहिलं आदित्य आणि कीर्तेश हा धुंद आपल्याला पाहायला मिळेल दोघांमधील. आणि इथे जर पाहिलं टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला होता आदित्यांच्या विरोधामध्ये. आदरणीय सन्मान्य श्रीयुत प्रमोद दादा कंकरे आणि त्यांच्या समवेत मंगेश नगरकर साहेबांचं इथे शुभ आगमन. आज अंतिम रजनी आणि अंतिम रजनीमध्ये साहेबांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत. आपण आलात आणि आमचं मुख्य व्यासपीठ फुललं. तुमच्या पदस्पर्शांनी आमचं मुख्य व्यासपीठ पावन झालं. प्रमोद दादा कंकरे सर आणि नगरकर साहेबांचं इथे सहर्ष असं हार्दिक स्वागत. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आदित्य इथे कट केलं जातंय. पाहूया क्षेत्ररक्षक खराब होणार का काय, परंतु इकडे केलं गेलंय चांगलं क्षेत्ररक्षण आणि इकडे डायरेक्ट फेकी करण्याचा प्रयत्न. चौकार नक्कीच रोखला जातोय. थोडंसं खराब जरूर झालं होतं परंतु बॅकअप मात्र मिळाला भावेश पाटील यांच्याकडनं. 2 धावा मात्र इथे खर्च केल्या जातील, 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती, ते म्हणजे 17 धावा. सामन्याचं समीकरण 21 चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता आहे. पाहूया पुन्हा एकदा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जात असताना भावेश पाटील चेंडूच्या खाली, जरा खाली बसा, आपण आम्हाला दिसलं पाहिजे, खाली बसा. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा तेच करण्याचा प्रयत्न, इनटू द गॅप, चेंडू चाललाय, टाटा बाय बाय, खतम खल्लास असं म्हणत मात्र हा चेंडू मात्र निघून जातोय. भावेश आणि प्रेषितच्या ह्या गॅप मधनं दोघेही एकमेकांच्या नजरेत होते आणि चेंडू मात्र त्यांच्या नजरेतनं बाय बाय करत निघून गेलाय. चौकार मिळतोय आणि या चौकारांशी धावसंख्या धावफलकांवरती जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 21 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचत. 19 चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता आहे. सामन्याचं समीकरण इथे पाहायला मिळतंय 19 चेंडू 8 धावा. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न इकडे नक्कीच केलं गेलं होतं परंतु बॅटची एज आली आणि स्वतः गोलंदाज आदित्य चेंडूवरती गेले. षटक होते समाप्त. 18 चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता आहे. 18 चेंडू 8 धावा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामन्याचं समीकरण 18 चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता आहे उर्वी 11 बिरवाडी संघाला. तर त्याचबरोबर पुढचे 2 संघ आहेत. आपण टॉस पाहिला गेला, त्या 2 संघांना निवेदन असेल मॅच संपल्याबरोबरच आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि जी काय आपल्याला टीम मीटिंग करायची असेल ते आपण मैदानाच्या आत बाहेर जरूर करून घ्या. मॅच संपल्याबरोबर आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे कारण की वेळ आपल्याकडे कमी आहे आणि खूप सारा ताकीद आहे आम्हाला दिलं गेलं या स्पर्धेसाठी, कारण की 10वी 12वीची परीक्षा मात्र चालू आहे. त्याच कारणामुळे इथे ताकीद आहे. इथे जर पाहिलं चेंडू मात्र यष्ट्यांना लागताना फलंदाज यतीन इथे मात्र बाद होताना पाहायला मिळते. प्रेषित यांना मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आणलं गेलं आणि चेंडू सरळ इकडे फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात. यतीन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. निकुंज आपल्याला पाहायला मिळतोय. इकडे शॉर्ट चेंडू आणि त्या शॉर्ट चेंडू वरती पूर्णपणे समाचार घेतलाय फलंदाज निकू यांनी. पहिला चेंडू फेस करत असताना चेंडूला मात्र चौकाराच्या दिशेने पाठवलाय. दिवेश मात्र सिंगल रोखण्याच्या नादामध्ये धावत सुटले होते परंतु इकडे चौकार नोंदवला गेलाय. त्याच रिझन मध्ये पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न धर्मेश त्यांच्याकडनं सुद्धा पुन्हा एकदा चेंडू
इन टू द गॅप मध्ये जात असताना आणि हा सामना मात्र जिंकला जातोय. उर्वी 11 बिरवाडी संघ अभिनंदन असेल. टॉप 4 मध्ये सेमीफायनलचा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर साई गणेश सातपाडे संघाचं कौतुक असेल. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला आणि या